त्याच्याकडे काही पाहिजेत ना. आणि मग विचारग्रस्त झाल्यानंतर तेवढ्यात त्यांना आठवलं की अजून एक साधू आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्याकडे एक मादी पोपट आहे. आपण जर त्याच्या जोडीला ठेवलं तर, तिच्या जोडीला ठेवलं तर, आणि हा ऐकून आहे की तो मादी पोपट हरिपाठ, काकडा, प्रवचन, कीर्तन, भजन, देवाचं नामस्मरण, स्तवन अगदी जबरदस्त सगळं जमतंय, मस्त. आणि त्या मादी पोपटाच्या जोडीला जर याला ठेवलं तर हा पण बऱ्यापैकी सुधरेल, बऱ्यापैकी नाही का ठिकाणावर येईल. जसं आपण पण बोलतो की नाही, एखादा पोरगा जर जास्तच असा कसा पण वागायला लागला ना, तर मग घरातली बोलतात हा असा सुधारणार नाही, याचा पहिले लग्न करावं लागेल. लग्न केला की बरोबर सरळ होईल तो. महाराजांनी ठरवले की त्या मादी पोपटाकडे जाऊन याला ठेवलं की मग हा थोडाफार तरी तिकडे काहीतरी शिकेल. त्याने विनंती केली त्या महाराजांना की म्हणे आपला पोपट, माझ्याकडचा जो पोपट आहे तो तुमच्याकडे न्या, थोडे दिवस राहू द्या त्याला, राहू द्या थोडे दिवस त्याला, बरं. आणि मग ठीक आहे म्हणे, काय हरकत आहे, जर चांगलं होत असेल, तुमच्या पोपटाला जर चांगलं वळण लागत असेल इकडे माझ्या मादी पोपटामुळे, तर चांगलं आहे ना. आणि म्हणून मग ठेवलं. ठेवल्यानंतर तो टेन्शन मध्ये आला. कोण? तो साधू, तो सत्पुरुष टेन्शन मध्ये आला, मादी पोपटवाला. आणि थोड्या दिवसामध्ये तो आला, दादा करायला गेलो एक आणि झालं एक. म्हणे का रे बाबा? हरिपाठ बंद झाला, काकडा बंद झाला, देवाचं स्तवन बंद झालं, देवाचं भजन बंद झालं. आणि मी त्या मादी पोपटाला विचारायला गेलो की आता काय सगळं बंद केलं? मग त्या उत्तर दिलं त्या मादी पोपटाने की ज्याच्यासाठी मी करत होते त्या भेटला, आता काय करायची गरज आहे. समजलं? आमचा उद्देश काय आहे? आम्ही कशासाठी परमार्थ करतोय? आम्ही कशासाठी देवाचं नामस्मरण करतोय? आम्ही भक्ती कशासाठी करतोय? ज्याच्याकडे जे विचार असतील ना, तो त्या पद्धतीने भक्ती करत असतो माऊली, बरं का. तमोगुणी माणूस काय करणार? तमोगुणी माणूस काय करणार? आता आपण अनेक पुराण वाचतो की नाही, हे जे राक्षसी विक्षसी जे आहेत वृत्तीची लोक, राक्षस, महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हठयोग काय आणि काय 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 पाहिजे ते योग आणि पाहिजे ती तपश्चर्या करतात. झालं, तपश्चर्या केली तुम्ही, साधना केली तुम्ही, काम केलं म्हणजे त्याचा मोबदला तुम्हाला देणारच आहेत ना, मिळणारच आहे ना. तुम्ही तपश्चर्या केली, साधना केली म्हणजे त्याचा मोबदला, अर्थात त्याची तुम्हाला चांगल्या प्रकारे जे काय असेल ते तुम्हाला मिळणारच आहे. पण मिळालं, देव प्रसन्न झाले आणि देवाने सांगितलं वत्सा माग तुला काय मागायचं ते. त्यांनी काय मागितलं? विध्वंस, पूर्ण देवांच्यावर राज्य होईल, राज्य करता येईल आम्हाला, काहीतरी असं वरदान द्या, मृत्यूच येणार नाही. असे कितीतरी आपण ऐकतोय, कितीतरी ऐकतोय. अहो, महादेवाची भक्ती करणारा, बरं का माऊली, इकडे हा महादेवाची भक्ती करतोय, मस्त की सगळं चालू आहे. आणि आशुतोष म्हटलेला आहे देवाला. महादेवाला काय म्हटलेलं आहे? आशुतोष, म्हणजे सगळ्यात कमी साधनेने प्रसन्न होणारा देव, आशुतोष, बरं का. आणि शो शायनिंग अजिबात नाही. काय माऊली? चिताभस्म लावणार, रुंद माळा परिधान करणार, नाही का, आणि स्मशानवासी. राहिलं पण असं काय मोठं मिळालं होतं ते देऊन टाकलं, घे बाबा तुझं, तुला लक चल, पाहिजे तुला घेऊन टाक. लंका सोन्याचा महाल दिला होता ना कुबेराने, बरं असू द्या, चला ठीक आहे, ती कथा खूप मोठी आहे. आणि एक जण तो महादेवाची भक्ती करायला लागला. नेमका त्याचाच समोरचा जो होतो त्याने बघितला का अरे बापरे, याच्याकडे महादेवाची भक्ती चालू आहे, असं आहे तसं आहे. आणि माणूस कसा असतो माहितीये का, जोपर्यंत शेजारी काही करत नाही ना तोपर्यंत त्याला उपरती होत नाही, नाही का. शेजारी काही आलं तर आम्हाला उपरती होते, त्याच्याकडे आलंय ना आपण पण आणायचं, भले काही असो नाही तर नसो, काहीतरी करू पण आणूच. त्याने केलं का नाही, आपण करायचं. आणि म्हणून मग शेजारी महादेवाची भक्ती करतोय म्हणून हा पण महादेवाची भक्ती करायला लागला. पण दोघी तमोगुणी, बरं का माऊली. आणि विशेष करून तमोगुणी माणूसच असा करतो, शेजारी करायला लागला म्हणून मी करायला लागलो, आणि तो महादेवाची करतो ना भक्ती, मी पण महादेवाचीच करणार. कालांतराने महादेव प्रसन्न झाले, कृपा झाली देवाची.
आणि देव जो पहिली भक्ती करत होता ना त्याच्याकडे आले, उभे राहिले. वत्सा माग रे बाबा, तुला काय मागायचंय ते, काय हवंय तुला, बरं का. आता याने विचार केला, मी पण महादेवाची भक्ती करतोय, तो पण महादेवाची भक्ती करतोय. आता मला देऊन झाल्यानंतर देव 100% तिथं जाणार म्हणजे जाणार. मी मागून घ्यायचो ना, त्याने माझ्यापेक्षा डबल मागायचा, म्हणजे सगळा गेम फसलीच समजा. म्हणून त्याने सांगितलं, देवा मी काय एवढा काय म्हणतात त्याला असूसलेला की काय म्हणतात ना, मला असं काय हवं आहे नाही लगेचच हवंय असं काय नाही, हवराट नाही मी, मला आता काय लगेचच पाहिजे असं काय नाही देवा, बरं का. अजून कोणी तुमचा भक्त असेल त्याला देऊन या. आता अजून कोण म्हणजे त्याला माहिती आहे, शेजारीच. आणि मग महादेव तिथून निघाले. त्याच्याकडे गेल्यानंतर जसा याचा डोका चालला तसं त्याचा पण डोका चालला. आपण मागवून आपल्यापेक्षा डबल जर त्यांनी मागितलं तर. मग याने काय सांगितलं देवाला, देवा नियम काय आहे, नियम काय बोलतो, न्याय काय बोलतो, पहिला जो भक्ती करत असेल त्याला पहिले द्यायला पाहिजे ना. मग तुम्ही मला कसे काय आधीच द्यायला आले. देव बोलतो ह्या पण बरोबर आहे, भक्त नियम शिकवायला लागले काय. आणि मग इकडे आल्यानंतर देवाने बघितलं, आता काय मागायचं तर मागा, नाही मागणार तर मी निघून जातो. त्या पहिल्या भक्ताला सांगितलं. आणि मग मात्र आता त्या पहिल्या भक्ताची खात्री झाली की जे आपल्याला वाटतंय तेच त्याला पण वाटतंय, म्हणून त्याने देवाला आपल्याकडं पाठवलं. आणि म्हणून मग काय केलं, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, हो म्हणे द्यायचंच आहे ना, हो म्हणे मग एक काम करा, माझा एक डोळा, एक हात, एक पाय, अर्धी धड जाऊ द्या. तर आज तू आयुष्यभर केलं, कुठे घालवलं, आयुष्यभर केलं घालवलं कुठे. आणि मग इकडे येतात असतो बोलल्याबरोबर देव शेजारी गेले, त्याला सांगितलं माग बाबा, मागितलं देवा त्याने, हो मागितलं, खरंच मागितलं देवा, हो म्हणे खरंच मागितलं. मग त्याला जे दिलंय ना त्याच्यापेक्षा डबल मला द्या. तमोगुणी माणूस काय करतो बरं का, रजोगुणी माणूस काय मागतो त्याची लिस्टच मोठी असते. जय बजरंगबली. देवा माझी पोरा, माझं घरदार, माझी शेतीवाडी, गुराढोरा ही सगळी व्यवस्थित राहू दे ना. देवा तो शेजारचा आहे ना, तो लई जोलतो का माझ्यावर, बघ जरा त्याला जर बघून घेता आला तर. दिलंय काय देवाला, नारळ. बरं दिलाय कोणी तो नारळ, आपणच बोलतो ना देवाची करणी. आणि एवढ्या उंचावर पाणी नेलंय देवाने. आता जर पाहाल तर तेवढा खोल बोर मारून आपल्याला पाणी मिळत नाही. त्याच नारळाच्या बाजूला तेवढा खोल जर बोर मारला तर पाणी मिळत नाही. तेवढा उंचीवर पाणी नेलंय देवाने बिना मोटारचा. तोच नारळ आपण देवाला देतोय, हरकत नाही, श्रद्धा आहे आपली, दिलं पाहिजे बरं का, भाव आहे आपला. आपण देहाचं प्रतीक म्हणून देवाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, त्याला श्रीफल म्हटलं जातंय, ते अर्पण करतो. पण मग मागतोय काय आपण, परमार्थ करणारे अनेक आहेत, भक्ती करणारे अनेक आहेत, विचारांवर हे सगळं अवलंबून आहे, विचारांवर सगळं अवलंबून आहे. आजोबांना देव प्रसन्न झाले आणि देवाने सांगितलं माग तुला काय मागायचंय ते. पण आजोबा पक्के रजोगुणी, एवढे रजोगुणी का सप्त्याला कुठे गेले तरी पण 2-4 लाडू बरोबर आणणार म्हणजे आणणार, बरं का माऊली. कुठेही गेले ना ते सहज नाही जाणार, थोडसा फालका मारणार ते. आणि डोका पण भारी त्यांना बरोबर, कुठे सापडलो पण नाही पाहिजे, बरं का. आता देव म्हणतात तुम्हाला काही मागायचं ते मागा, पण देवाने आठ टाकले, जे काही मागायचं ते एका वाक्यात मागा. एका वाक्यात जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन, जे पाहिजे ते मी तुम्हाला देईन. आणि मग आजोबा विचार करायला लागले, म्हातारीला काय पाहिजे त्या जर मागितलं तर पोऱ्याला रागेल, पोऱ्याला काय पाहिजे त्या जर मागितलं तर सुनाला रागेल ना. आपल्याला एक तर कोणच्या हाताखाली दिवस काढायचे, बरं का. आजोबा विचारग्रस्त झाले, काय करावं काही कळत नाही. पण तेवढ्यात देवाला सांगितलं, देवा ठीक आहे तुम्ही म्हणता एका वाक्यात मागा, मी प्रयत्न करेन, पण म्हातारीला पाहिजे ते मागायचं, मुलाला पाहिजे ते मागायचं, का सोनाला पाहिजे ते मागायचं, याचा विचार करून मी घरून जाऊन त्यांना विचारून येतो, फक्त थोडा वेळ थांबा. आणि गेले आजोबा. गेल्याबरोबर पहिले कोणाला भेटले असतील, हा आजोबा आहेत आजीलाच भेटणार ना. पहिले आजीच्या जाऊन बसले, ऐक ना देव प्रसन्न झाले, देव म्हणतायत एका वाक्यात काय मागायचं ते माग.
आता मी सांग ना, तुझ्यासाठी काय मागू? हो, माझ्यासाठी काय मागू? एखाद्याने तिकडच्या तिकडेच मागून मोकळे झाले असते. माझ्यासाठी काय मागू? मला काय पाहिजे तुम्हाला माहित नाही का? मला दृष्टी आहे का? दिसतंय का? दृष्टी गेली होती आजीची, बरं का? आजीची दृष्टी गेली होती. तेवढा मागा देवाकडे. म्हातारीला दृष्टी आली पाहिजे, डोळे आले पाहिजे, दिसलं पाहिजे सगळं, मला पाहायचंय सगळं. मुलाला विचारलं, दादा तुला काय पाहिजे? त्या मुलाने सांगितलं, बाबा अहो लोकांची पोरं किती मजा करतायत, किती संपत्तीमध्ये लोळतायत, किती हाऊस मौज करतायत. मला कधी कधी असं वाटतंय का तुमच्या पोटी जन्माला आलो ना, दुःख वाटतंय हो, कधी कधी दुःख वाटतंय. मग काय पाहिजे? धन संपत्ती दौलत, भरपूर पैसा आला का असं राजासारखं राहता आलं पाहिजे. सुनेकडे जाऊन बसला आजोबा, सुनेला विचारतोय तुला काय पाहिजे? बाबा 15 वर्ष झाली आमच्या लग्नाला. एखाद्या माई मौलीला बिचारायला काय लागतंय? महिलांची काय अपेक्षा असते? महिलांची काय अपेक्षा असते? धन दौलत काय नको, माझी कूस उजवली पाहिजे, मला एक तरी बाळ झालं पाहिजे. बाबा तुम्हाला माहिती आहे ना, 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला, मला अजून काही नाहीये. तुम्हाला नातू मागा देवाकडे. आता तिघांचं ऐकून घेतलं, पण विचार करत करत म्हातारा तो आजोबा देवाकडे, देवाच्या दिशेने निघाला, जिथे देवाला उभं केलं होतं तिथे, बरं का? आणि विचार करत करत निघाल्यानंतर सुरुवातीला खूप टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये, कारण तिघांचं बोलणं वेगवेगळं आहे, तिघांचं मागणं वेगवेगळं आहे. देवाने तर सांगितलं एका वाक्यात मागितलं तर तेच देईन, दुसरा वाक्य नाही जमणार, दुसरा वाक्य नाही जमणार, एकाच वाक्यात मागायचं आहे. मग काय करायचं? जाता 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 शब्दांची जोडणी अशी केली. बाबा हुशार होते ना, तिथल्या तिथं माणसाला गरगरा फिरवायचे बोलण्यामध्ये, एवढे शब्द त्यांच्याकडे. आणि शब्दांची जोडणी अशी केली त्यांनी की देवाच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले आणि देवाला सांगताय, देवा एकाच वाक्यात मागेन पण देणार ना? देव म्हणतात पक्का वचनी आहे ना, एक वचनी आहे ना मी, बरं का? फक्त एका वाक्यात माग बाबा. आणि मग त्याने सांगितलं, देवा माझ्या बायकोने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने बघितलं पाहिजे. काय? माझ्या बायकोने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने बघितलं पाहिजे. देव बोलतो हा तर लई पुढचा निघाला. आता त्यांच्या बायकोने बघायचं म्हणजे सर्वात पहिल्यात काय, तिला दृष्टी पाहिजे. नातवाला बघायचं म्हणजे सुनेचं म्हणणं पूर्ण केलं पाहिजे. आणि राजगादीवर बसवायचं म्हटल्यानंतर कोणाचं म्हणणं पूर्ण केलं पाहिजे? रजोगुणी माणूस हे मागतो, तमोगुणी माणूस ते मागतो. आता सत्वगुणी काय मागतो बरं? विश्वंभर बाबांपासूनची परंपरा आहे, 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे. प्रत्येक वेळेला वारीची क्रिया आहे, पंढरपूरला जाणं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणं आहे, हात जोडायचं, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करायची, दर्शन घ्यायचं, बाजूला घ्यायचं. मागणे नाही, काही मागणे नाही, काहीही मागणे नाही. 8वी पिढी जगद्गुरु तुकोबा. आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या पुढे जाऊन उभे राहतात, त्या वेळेला पांडुरंग परमात्मा हसतायत जगद्गुरु तुकोबांकडे पाहून. आम्ही देवाला मागावं, आम्ही देवाकडे प्रार्थना करावी, आम्ही देवाला भांडून घ्यावा, देवाकडे भांडावं. पण जगद्गुरु तुकोबांना मात्र देव सांगतायत, देव विनवणी करतायत, देव म्हणतायत तुकोबा असेच किती दिवस येणार जाणार, हात जोडताय, दर्शन घेताय, निघून जाताय, काहीतरी मागा, काहीतरी मागा ना तुकोबा. तुकोबा म्हणताय, देवा तुम्ही मला आज नका ओळखता का? प्रल्हाद म्हणून ज्या वेळेला कार्याला आलो देवा, त्या वेळेला एवढा त्रास झाला माझ्यावर, मी काही मागून घेतलंय? त्या दुःखाचं निवारण व्हावं म्हणून तरी काही मागलंय का? नाही. अंगद म्हणून ज्या वेळेला त्रेतायुगामध्ये आलो देवा, त्या वेळेला तरी काही मागितलंय का देवा? उद्धव म्हणून ज्या वेळेला आलो त्या वेळेला तरी काही मागितलंय का देवा? नामदेवाच्या रूपामध्ये ज्या वेळेला कार्याला आलो देवा, तेव्हा तरी काही मागितलंय का? मग आता तुम्ही मला आग्रह करताय? नाही 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 नाही, तुकोबा काहीतरी मागा, तुकोबा काहीतरी मागावं. अतिशय आग्रह ऐकतच नाही पांडुरंग परमात्मा. मग तुकोबा म्हणताय, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना? हो.
तुम्हाला द्यायचंच आहे ना? हो, मग मी मागेन ते देणारच ना? हो ना तुकोबा, बोला तर खरी. मग तुकोबा म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. सत्वगुणी माणसाची मागणी काय आहे? ज्याला परमार्थ करायचंय ना, ज्याला भक्ती करायची आहे ना, तो काय म्हणतो? देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा, बसता उठता खाता पिता सगळं काही कार्य करता देवा, घरात असू द्या, शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, प्रवासात असू द्या, कुठेही जरी असलो ना देवा, तरी तुमचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. देवा, तुमचं नामस्मरण, तुमचं स्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. आणि प्रत्येक कार्य करताना देवा, तुमच्याच स्मरणात कार्य झालं पाहिजे. ऐका, ज्या वेळेला देवाच्या नामस्मरणामध्ये, ज्या वेळेला स्मरणामध्ये आम्ही देवाची आठवण ठेवून, देवाचं स्मरण ठेवून कार्य करतोय ना, भले आम्ही संसार करत असू, पण आमचा संसार संपलेला असेल, संसाराचं रूपांतर परमार्थात झालेलं असेल, संसाराचं रूपांतर परमार्थात झालेलं असेल. संसार करताना दिसू आम्ही, पण त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्याला व्यक्ती न पाहता देव आहे. सेवा करताना व्यक्तीची न सेवा करता मी प्रत्यक्ष देवाची सेवा करतोय, हा भाव आमच्या अंतःकरणामध्ये असेल. आणि ज्या दिवशी तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, त्या दिवशी आम्ही देवाचे भक्त म्हणायला हरकत नाही. आणि मग भगवंत या ठिकाणी म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणून निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा जर निर्मात्याला मागितलं ना, तर खऱ्या अर्थानं बरं का, तिथे बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे बदल झाल्याशिवाय राहणार नाही. जी आपण सेवा करतोय की नाही, परमार्थ करतोय की नाही, त्यातला 1 मिनिट पण आपला फुकट जात नाही. बरं का माऊली, 1 मिनिट पण फुकट जात नाही. आज ही आता विजय मामा आहेत, दत्ता मामा आहेत, बाकी तुम्ही सगळेच बरेचशी मंडळी, इथे भरत मामा आहेत, इकडे परमार्थ करणारी रमेश मामा आहेत. हरिपाठ असो, काकडा असो, प्रवचन असो, कीर्तन असो, भजन असो, बरं का, जी काही आपण सेवा करतोय ना, त्यातला 1 मिनिट पण फुकट जात नाही. 1 मिनिटही फुकट जात नाही. संसारासाठी केलेल्या कार्याचा 1 मिनिट पण उपयोगात येत नाही. ऐका, संसारासाठी केलेल्या कार्याचा 1 मिनिट पण उपयोगात येत नाही. पण परमार्थात, अध्यात्मात, धर्म कार्य, देव कार्यामध्ये केलेला 1 सेकंद सुद्धा तुमचा फुकट जाणार नाही. त्याची परतफेड देव करतोच करतो. त्याचं पुण्य तुम्हाला लाभणारच. बरं का माऊली, फक्त ते पुण्य प्राप्त झाल्यानंतर, ते देवाने आम्हाला दिल्यानंतर त्याचा वापर कुठे करायचा हे महत्वाचं आहे. ते कुठे वापरायचं, ते कुठे उपयोगी आणायचं, त्याचं काय कार्य करायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून मग ते आम्ही केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. बरं का, आपण नेहमी एक कथा ऐकत असतो. सौभार्य नावाचे एक ऋषी होते, सौभार्य नावाचे ऋषी. आणि आपण पूर्वी कितीतरी अशा कथा ऐकलेल्या आहेत की ते ऋषी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. तेवढं आयुष्य पण होतं त्यांना, हजारो वर्ष तपश्चर्या. तुम्ही जे करणार, जी क्रिया करणार, जे कार्य करणार, त्याचं फळ तुम्हाला भगवंत देणारच. 1 मिनिट पण तुमचं फुकट जाणार नाही. नामस्मरण केलं, भजन केलं, स्तवन केलं, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, जे काही असेल ते, त्याचा तुम्हाला परतफेड म्हणजे भगवंत त्याचा मोबदला, अर्थात त्याची पुण्याईच्या रूपाने जे काही असेल बळ, सामर्थ्य, ते तुम्हाला मिळणार. फक्त त्याचा वापर कुठे करायचा ते देव नाही सांगणार. त्यासाठी संतांना शरण जावं लागते. ते जगद्गुरु तुकोबा सांगतील, माऊली ज्ञानोबा सांगतील, शांती ब्रह्मनाथ महाराज, जनाबाई, पैनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, त्या सांगतील तुम्हाला कुठे कसा वापर करायचा ते. म्हणून त्यांना शरण गेलो पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे आम्ही. आणि सौभार्य नावाचे ऋषी आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे. बरं का, काय झालं, गंगेमध्ये स्नान करता करता, सूर्याला अर्घ्य देता देता माऊली माशांची क्रीडा बघितली. सूर्याला अर्घ्य देता देता माशांची क्रीडा बघितली. आणि ते माशांचं ते
क्रिया बघत असताना, ती क्रीडा पाहत असताना यांच्या मनामध्ये एक विचार आला, आपण ही असं काहीतरी करायला पाहिजे, आपण ही अशा प्रकारे जीवनामध्ये मजा घ्यायला पाहिजे. आपली तपश्चर्या किती आहे बरं, आपली साधना किती आहे बरं, किती साधना आहे आपली? काही हजारो वर्षे आहे का, काही 100 वर्षे आहे का? जी आहे ती पण कशी आहे बरं? स्मरणिका हातात घेतली का, जिनी दूध ठेवलंय तिचं लक्ष नाही, पण याचं लक्ष, त्या दूध ठेवलंय त्या बघ, हा त्या गॅसवर, नाही तर उतू जाईल. अरे पण ती बोलते तुमच्या हातात स्मरणिका आहे, माळ आहे, तुम्हाला देव दिसायला पाहिजे, दूध कसं का दिसतो? परत तिथे झालं ना, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. सुरुवात पण तीच आहे, आता आपण तिकडेच ओढतोय. काय हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी आहेत, सौभार्य नावाचे ऋषी. सूर्याला अर्घ्य देता देता पाण्यामध्ये फक्त क्रीडा बघितली त्या माशांची, आणि मनामध्ये विचार आला की आपल्यालाही असं काहीतरी करायला पाहिजे, आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, आयुष्यामध्ये ही मजा घेतली पाहिजे आपण. आणि तसेच निघाले. आता निघाल्यानंतर ते काय शहापूरला, भिवंडीला, कल्याणला असे जातील का? ऋषी आहेत ते, त्यांना काय गरज आहे हल्ला जाणं, पलेगावला जाणं, मडला जाणं, पलसोलला जाणं, मग बघा गरज नाही. ते डायरेक्ट राजाकडे गेले. राजाने आदरातिथ्य केलं, पाहुणचार केला, त्यांना आसन दिलं बसायला. आणि राजाने त्या ऋषींना विचारलं, महाराज कसं येणं झालं? ऋषींनी सांगितलं, असं असं आहे, असा असा विचार आहे. बाकी सगळी तयारी झालेली आहे, जवळजवळ 99% तयारी झाले. काय म्हणता? हो, बँजो बघितलाय, स्पीकर वाले बघितलेत, डेकोरेशन वाले बघितलेत, वराड बघितलाय, कोण नाचणार, कोण गाणी बोलणार, कोण धवला बोलणार, कोण, सगळं झालंय. मग वधू नाहीये. अरे वधू नाही म्हटल्यानंतर 99% बाकी 1% झालाय म्हणायला हरकत नाही. वधूच नाहीये ना. लग्न करायचा विचार आहे, वधू नाहीये. मग त्या ठिकाणी राजा म्हणताय, ठीक आहे, हरकत नाही, आपण प्रयत्न करू बरं का. ठाण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, पुण्याला जाऊ, ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी बघू आपण कुठून तरी. ऋषी म्हणतायत, ठाणा, मुंबई, पुण्याला जायला मी आलो नाही इथे. मग तुमच्या 60 मुली आहेत. त्या राजाला किती मुली होत्या? 60 मुली आहेत तुम्हाला, 60. त्यापैकी एखादी तरी त्यापैकी. आणि मग राजा टेन्शन मध्ये आला, विचारग्रस्त झाला. कारण एक तर ऋषी म्हणजे राहायची व्यवस्था नाही, खायची प्यायची व्यवस्था नाही, धन दौलत पैसा अडका प्रॉपर्टी नाही, आणि त्यात वृद्ध आहे, म्हातारा आहे, सुरकुत्या पडल्यात, केस पिकलं बरं का, वृद्धापकाळ आहे. मग आता काय करायचं? राजाही हुशार होता. राजाने विचार केला आणि राजाने सांगितलं, ठीक आहे महाराज, तुम्हाला वाटतंय मी 60च्या 60 मुली तुमच्या पुढे आणून उभ्या करतो. जी मुलगी तुम्हाला वरेल ना त्या मुलीशी लग्न करून देतो. कारण त्याला माहिती आहे याला कोण पसंत करणार आहे. जी मुलगी तुम्हाला वरेल त्याच्यावर नाही ठेवला, जी मुलगी तुम्हाला पसंत येईल ती नाही, ज्या मुलीला तुम्ही पसंत याल ना त्या मुलीशी तुमचं लग्न करून देतो. आणि झालं, राजा निघून गेला. 60 मुलींना त्या ऋषीच्या पुढे आणून उभ्या केल्या. राजा निघून गेले. राजांना माहिती आहे आता काय होणार आहे ते. पण तेवढ्या वेळामध्ये त्या मुलींना त्या तपस्वीच्या पुढे येण्यात, त्या वेळामध्ये म्हातारा नष्ट झाला. तरणात ताट सुंदर असा तरुण त्या ठिकाणी आसनावर बसलेला सगळ्या मुलींना दिसला. आणि एक नाही, दोन नाही, 60च्या 60 मुलींना तो आवडला. आपला विषय बघा काय आहे. देवाने दिली जी पुण्याई कुठे वापरायचा देव सांगत नाही. संत सांगतात, जर संत नाही भेटले आणि नको त्या भानगरीत जर पडलो तर ही अशी अवस्था होते.
हजारो वर्ष तपश्चर्या केलेली त्या ऋषीने जे काही बळ होतं, जे काही सामर्थ्य होतं, ते सगळं सामर्थ्य वापरलं, त्या ठिकाणी उपयोग केला त्याचा, आणि वृद्धाचा तरुण झाला, सुंदर झाला, अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे दिसायला लागला. आणि काय झालं, 60च्या 60 मुलींनी त्या ठिकाणी त्याला पसंत केला. तेवढ्यात राजा तिथे आला, आणि राजा पाहतोय तर काय, आसनावर बसलेला तो वृद्ध दिसत नाही, तरुणा बाण एक तरुण त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मग त्या तरुणाला विचारतायत राजा, इथे जे वृद्ध ऋषी बसले होते ते कुठे गेले? तो तरुणा बोलतोय, मीच आहे तो, मीच आहे तो. राजाचा विश्वास बसत नाही. पण तेवढ्यात मुलींकडे बघितलं तर 60च्या 60 मुलींना तो तरुण आवडला, आणि 60च्या 60 मुलींचं लग्न त्या ऋषीशी करून दिलं. सौभार्य नावाचे ऋषी. परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, तपश्चर्या केली, साधना केली, जे बळ मिळालं, जे काही मिळालं ना, प्राप्ती जी काही पुण्याई गोळा झाली ना, त्याचा वापर कुठे केला बघा, कुठे वापर केला. तसं आम्ही सुद्धा परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, जी सेवा येईल वाट्याला ती सेवा करत असतो. पण आमचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. ते मिळाल्यानंतर आम्ही कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, हे आम्हाला कळवून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत, माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजेत, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजच वाचले पाहिजे. पुराणाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं आणि पुराणाच्या अभ्यासाने जर पाहायला गेलं तर आमचा मरणोत्तरचा प्रवास, आणि त्या प्रवासामध्ये दोन्हीपैकी एकच गाठोडा कुठला तरी असतो, एक पुण्याचा किंवा पापाचा. अनेक ग्रंथांच्या आधारे जर आम्ही पाहायला गेलो आणि आपण वाचलेला नासिकेत ग्रंथ त्याचा जर विचार केला तर आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर नसते आई, नसते वडील, नसते बाई, नसते मुलं, नसतात शेजारी, नसतात मित्र, नसतात आप्तेष्ट, नसतात नातेवाईक, नसतात ग्रामस्थ, नसतात पाहुणे, कोणीही नाही. मग आमच्या जोडीला कोण असतंय? आयुष्यभर केलेला धर्म आणि धर्म कार्यच आमच्या बरोबर असतंय. तो धर्म कार्य आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल, ते देव कार्य आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे अध्यात्मक